या शास्त्र भागातून जो विषय आज आम्ही शिकणार आहोत, लहान लहान यशाची शक्ती. बहुतेकदा आम्ही आपल्या जीवनात छोटे छोटे प्रार्थना करतो, त्याचे उत्तर मिळतात. ते यश असतं आणि आमचं त्या यशाकडे लक्षच नसतं. आम्हाला मोठं यश पाहिजे नसतं, आम्हाला मोठ्या प्रार्थना, मोठे उत्तर पाहिजे. मग खूप उपवास, खूप प्रार्थना करतो, पण आम्ही कधी लक्षच लावत नाही लहान यशाची शक्ती किती मोठी आहे. आणि या अध्यायामधून आपण आध्यात्मिक यशाची गतिशीलता आणि ती साध्य करता येणारी आध्यात्मिक ध्येय कशी आम्ही निश्चित करावी हे आम्ही शिकणार आहोत. हा अध्याय एका लहान यशाबद्दल बोलत आहे. आणि आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये रोज आम्ही काहीतरी यश मिळवतो. रोज एक संघर्ष आहे, एक छोटा विजय आहे. पण तुम्हाला सांगू, हे छोटाले विजय आम्हाला मोठ्या विजयाकडे आणि मोठ्या यशाकडे घेऊन जाऊ शकतात. परंतु जर आम्ही या लहान यशाकडे दुर्लक्ष करू ना, आम्ही मोठे यश कधीच मिळवणार नाही. आम्ही अचानक जर मोठं करायचा प्रयत्न करू, आम्हाला नाही जमणार. जर आम्ही छोटं काही केलेलं नाहीये तर आम्हाला मोठं काहीच जमणार नाही. आणि बघा, एका लहान यशामध्ये शक्ती असती. मत्तई 10 मध्ये येशू ख्रिस्ताने 12 जणांना, त्याच्या 12 शिष्यांना लोक समुदायाची सेवा करण्यासाठी त्यांना पाठवलं. येशू ख्रिस्ताने त्याच्या 12 शिष्यांना लोक समुदायाची सेवा करायला पाठवलं. आणि येशू ख्रिस्ताने त्यांना ध्येय दिलं आणि ती ध्येय कशी साध्य करायची येशू ख्रिस्ताने त्यांना दाखवलं. येशू ख्रिस्ताने पाठवलं, पण त्यांना ध्येय पण दिलं. आणि ते ध्येय कसं साध्य करायचंय, कसं पूर्ण करायचं ते सुद्धा येशू ख्रिस्ताने त्यांना दाखवलं. आणि त्याला माहित होतं की त्यांच्या सेवेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यश मिळाल्याने त्यांना सेवेत आणखीन यश मिळेल हे येशू ख्रिस्ताला माहित होतं. आणि आज आम्ही या शास्त्र भागामधून, ते लहान नाहीये पण ते मोठं पण यश आहे, परंतु तुलनेमध्ये जर आम्ही प्रसंग पाहणार त्याच्या अगोदरचा नंतरचा अध्याय, तर फलिस्त्यांसोबत एक खूप युद्धाचं तयारी चालू होती. परंतु या अध्यायामध्ये आम्ही पाहतो योनाथान, शाऊल राजाचा मुलगा, आणि त्याचा शस्त्रवाग, हे दोघं जण गेले. परंतु त्यांचं जाणं साधारण नाहीये. त्या जाण्यामध्ये काही तत्व आहेत, काही गोष्टी आहेत. आणि ते जर आम्ही समजली तर कदाचित जी सेवा करण्याची आम्हाला इच्छा आहे प्रभूची, ती सेवा करण्यासाठी ही तत्व आम्हाला खूप लाभदायक आहे. आणि ती जर आम्ही अवलंबली, आपल्या जीवनात आचरण आणली, तर ही तत्व घेऊन आम्ही पुढे जाऊ शकतो, जी योनाथानाने आणि त्याच्या मित्राने किंवा त्याच्या सहकार्याने घेतली. आणि जेव्हा आपण लहान ध्येय साध्य करू शकतो, तेव्हा ते आपल्याला मोठ्या यशाकडे नेण्यास प्रोत्साहित करते. जेव्हा आम्ही छोट्या गोष्टीमध्ये यश मिळवतो, ती छोटी गोष्ट, ती छोटी कामगिरी आम्हाला एक दाखवते की आता आम्ही मोठे काम करू शकतो. सुरुवात आम्ही आपल्या कामावरून बघितलं असेल. आमच्या काम करण्याच्या पद्धतीमधून छोटे छोटे काम आम्हाला, जे आम्हाला देण्यात आले असेल, आम्हाला जमले असेल. आणि मग आता आम्ही मोठ्या कामासाठी तयार झालो. का माहिती का, आपल्याकडं छोट्या गोष्टींचा अनुभव आहे, छोट्या कामांचा अनुभव आहे. आणि ते अनुभव आम्हाला सांगतात की आम्ही मोठे काम करू शकतो. आणि यामध्ये काही गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये आहे अनुभव, यामध्ये आहे विश्वास. आम्ही छोटं काम करून बघितलं, आम्हाला कळलं, आम्हाला किती वेळ लागला, आम्हाला हे कळालं हे काम कशा पद्धतीने होतं, आणि हे काम आता आम्हाला जमलेलं आहे. मग आम्ही काय प्रयत्न करतो, आपला विश्वास वाढतो आणि आम्ही थोडं मोठं काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जेव्हा आपण लहान ध्येय साध्य करू शकतो, तेव्हा ते आपल्याला मोठ्या ध्येयाकडं, मोठ्या उद्देशाकडे नेण्यास प्रवृत्त करतो. आणि मला असं वाटतं की या गोष्टीचा आज विचार केला पाहिजे. आम्ही लहान ध्येय साध्य केले, लहान कामं साध्य केलं, का ना आम्ही मोठे कामं करावे. अचानक मोठे नाही करायचे आम्हाला आमचं ध्येय थोडं 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 वाढवायचंय. ख्रिस्ती जीवन असेल, व्यावसायिक असेल, का कोणतंही जीवन असेल, जर तुमच्याकडं छोट्या ध्येयांचं, छोट्या कामांचा चांगला अनुभव आहे, तर आम्ही 2 मोठा पाऊल आम्ही टाकू शकतो, अनुभव घेऊ शकतो की ते मला साध्य होतं का. कारण लहान ध्येय जेव्हा साध्य होतं ना,
ते आम्हाला मोठ्या ध्येयाकडे घेऊन जाताना प्रोत्साहित करतं की ती मोठी कामं आम्ही करू शकतो. अनुभव आपल्या प्रत्येकाकडे आहे. आपल्या व्यवसायांचा असेल, तो आपल्या काम करण्याच्या पद्धतीचा असेल, आणि अनुभव हा खूप चांगला असेल की सुरुवात आम्ही छोट्या गोष्टीपासून केली, परंतु आता आम्ही मोठमोठाले कामं करत आहोत. मग हे आम्हाला काय दाखवते माहिती का? लहान यशाची शक्ती. आणि याकडे आम्ही दुर्लक्ष करायला नको. परंतु फक्त आम्हाला व्यवहारिक गोष्टीमध्ये नाही किंवा जगिक गोष्टीमध्ये नाही, तर तुम्हाला आणि मला आपल्या प्रार्थनामय जीवनामध्ये हा विचार करणे की मी छोट्या प्रार्थना केल्या, मी छोटी देवाकडे विनंती केली, आणि या छोट्या विनंतीचं देवाने किती लवकर उत्तर दिलं, आणि मग मी आता मोठ्या विनंती करू शकतो. मी मोठ्या गोष्टीसाठी देवाकडे जाऊ शकतो, परंतु त्यासाठी मला देवाची वाट बघणे आणि देवाच्या उत्तराची मला वाट बघणे. कारण लहान ध्येय आम्हाला प्रोत्साहित करतं की आम्ही मोठ्या ध्येयांकडे जावं. आणि हे अनुभव आम्हाला त्यासाठी खूप लाभदायक आम्हाला ठरतात. आणि विश्वास म्हणजे प्रभू सोबतच्या आपल्या नातेसंबंधामध्ये पुढे जाणं. हे जे अनुभव आहेत आपले लहान यशाचे, हे आम्हाला काय दाखवते? विश्वास म्हणजे काय आहे? प्रभू सोबतच्या नातेसंबंधामध्ये तुम्ही आणि मी वैयक्तिक प्रभू सोबत पुढे जात आहोत. हे पुढे पुढे जाणं झालं पाहिजे. आणि आपल्या प्रार्थनामय जीवनामध्ये, आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपला प्रभूचा जेव्हा वैयक्तिक नातेसंबंध येतो, आम्ही पुढं पुढं जायला पाहिजे. आणि या जाण्याचा अनुभव आणि या जाण्याद्वारे मिळणारे यश आम्ही याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. याचं अवलोकन आम्ही करायला पाहिजे की ज्या ज्या विनंत्या मी प्रभूकडे केल्या या नातेसंबंधामधून त्याने माझं ऐकलं, त्याने मला यश दिलं. हे यश आहे, हा विजय आहे जो आम्ही या माध्यमातून घेतो. का आम्हाला लहान लहान विजय आम्हाला मिळत आहोत, लहान लहान यश आम्ही घेत आहोत? कारण एका समयामध्ये परमेश्वराला आपल्याला मोठ्या यशाकडे न्यायचंय, आणि या यशासाठी आम्ही तयार असलो पाहिजे. फक्त आम्ही सतत आणि सतत लहान यश मिळवण्यासाठी नाहीये, लहान गोष्टी करण्यासाठी नाहीये. हा अध्याय आम्हाला त्याच विषयी सांगत आहे. अध्यायाचा जर आम्ही विचार केला, युद्धाचा खूप मोठा प्रसंग आहे, परंतु योनाथन आणि त्याचा शस्त्रवाहक कुठेतरी चाललेत ते. आणि 6वं वचन खूप महत्वाचं आहे या अध्यायाचं. आणि हे वचन आम्हाला काय सांगतं माहितीये का? तेव्हा योनाथन आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणला, चल आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ, कदाचित परमेश्वर आपले कार्य करील. परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास हरकत नाही. योनाथानाचं वाक्य एक विश्वासाचं आहे, आणि तो काय सांगत आहे की देव थोडक्या लोकांद्वारे सुद्धा विजय देऊ शकतो. परंतु योनाथानाकडे एक गोष्ट आहे, विश्वास. तिकडे जाण्यासाठी माहितीये का, तलवार तर आहे त्यांच्याकडं, परंतु या तलवारीपेक्षा त्याच्याकडे आहे विश्वास. आणि तो म्हणतो आपण त्यांच्या ठाण्याकडे जाऊ, कदाचित परमेश्वर आपले कार्य करल. आणि एक मनामध्ये विश्वास त्या दोघांच्या आलेला आहे, आणि हा विश्वास घेऊन ते त्या ठिकाणाकडे चाललेत. परंतु योनाथाने खूप महत्वाचं वाक्य पुढे बोलतो की देव थोडक्या लोकांच्या द्वारे सुद्धा यश देऊ शकतो. आणि मग प्रभू येशू हेच थोडक्या लोकांविषयी ना अधिक स्पष्टपणे बोलतो मत्ती 18 मध्ये की जिथे माझ्या नावाने 2 किंवा 3 आहेत. इथं तर हे 2 जण आहेत, परंतु एक युद्ध करायला चाललेत, शत्रूच्या देशात चाललेत, सीमेवर चाललेत, आणि त्यांना कोणी पाताशनीत मारून टाकल. परंतु ते साधारण रीतीने जात नाहीये. त्यांच्या जाण्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे, परमेश्वराचे शब्द, परमेश्वराकडचा भरोसा. आणि त्यांना भरोसा आहे आम्ही दोघं जरी जात आहोत, परमेश्वर आम्हाला यश देईल. आणि हाच विश्वास आज आमच्याकडे पाहिजे परमेश्वरावर. मग आपल्यावर आम्ही जर परमेश्वर विश्वास ठेवत आहोत की परमेश्वर आम्हाला यश देईल, मग आम्ही चाललोय. तलवार घेऊन चाललेलो नाही आम्ही विश्वास घेऊन चाललेलो आहोत. आम्ही देवाचं अभिवचन घेऊन चाललेलो आहोत, कारण देव आम्हाला यश देईल. ते अशा भागात चाललेले आहेत की त्यांच्यापेक्षा 10 पटीने लोक तिथं उपस्थित होते, आणि ते सीमेवर चाललेत, आणि सीमेवर बलवान सैनिक होते. परंतु पवित्र शास्त्र इथं सांगतं
की त्यांनी 20 सैनिकांना अर्धा एकर जमिनीमध्ये मारून टाकले. बिघाभर जमीन सांगितलेली, दुसरा भाषांतर सांगतं अर्धा एकर जागा. त्या जागेत हे दोघ जण वर चढून आले आणि वचन आम्हाला सांगतं की यांनी 20 लोकांना मारलं ह्या 2 लोकांनी. हा प्रसंग थोडा वेगळा वाटतो आम्हाला, की ते 20 जणांनी जर त्यांना घेरलं सहज मारून टाकलं असतं. पण ते तलवारीच्या भरोश्यावर गेलेले नाहीये, ते आपल्या कलाकुशलतेच्या भरोश्यावर गेले नाहीये, ते एकाच गोष्टीच्या भरोश्यावर गेलेले, परमेश्वर आम्हाला विजय देईल आणि थोडके असले तरी देव काम करेल. बघा, ह्या शास्त्र भागातून किंवा आज या विषयातून आम्हाला हे शिकणं गरजेचं आहे की आपण विश्वासासाठी छोटी पावलं जेव्हा उचलतो तेव्हा परमेश्वर आम्हाला विश्वासासाठी मोठी पावलं टाकायला प्रोत्साहित करतो. प्रश्न आहे, छोटी पावलं आम्ही टाकतो का? इथं त्यांना कोणी प्रोत्साहित केलं नाही, जा तुम्ही शत्रूंच्या राज्यात जा. प्रसंग होता सगळ्यांनी मिळून जायचं. परंतु योनातानाला कुठून प्रेरणा आली माहिती नाही. तो त्याच्या सोबत्याला सांगतो, चल आपल्याला जायचं. कोणाची परवानगी न घेता ते गेलेत. शौलाची परवानगी नाही घेतली आपल्या वडिलाची त्याने, आणि ते फक्त गेले. आणि आम्ही काय पाहतो, तिथं गेल्यानंतर देवाने त्यांना यश दिलं, लहान पाऊल उचललं. या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला खूप वेळा हा प्रसंग आहे, आम्ही लहान पाऊल उचलावं, कारण यश आपलं आहे. तिथं परवानगी आहे का? शौलाची परवानगी यायची वेळ नव्हती आणि ते दोघं जण गेले आणि बघा देवाने त्यांना लज्जित नाही केलं. मला तुम्हाला उत्तेजित करणे आज, जेव्हा तुम्ही एक लहान पाऊल, छोटं पाऊल देवासाठी उचलता आणि तुम्ही पुढे जाता, देव तुम्हाला विजय करतो. पण बहुतेकदा आमचे लहान पाऊल पुढे गेलेच नाही, आम्ही स्वतःला पुढे नेलं नाही. आणि योनातान गेला नसता तर पवित्र शास्त्रामध्ये या चमत्काराची नोंद नसती, या विजयाची नोंद नसती, या लहान यशाची नोंद नसती. हे लहान जरी वाटतं, पण तुम्हाला सांगू आपल्याला खूप सुंदर हे यश एक धडा शिकवत आहे की जेव्हा आम्ही विश्वासाने एक पाऊल टाकतो, देव आपल्या सोबत आहे, देव आपल्याशी सहमत आहे आणि देव आपल्याला यश देतो. जर आम्ही जखर्याचा 4था अध्याय 6वं वचन वाचतो, तेव्हा जरुब्बाबेलाला परमेश्वराचं वचन आलं आणि खूप प्रसिद्ध वचन आहे. आणि परमेश्वर म्हणतो, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. ते लढायला चाललेत, आपण लढायला जाणार नाहीये. आपण काय करायला चाललेलो आहोत? प्रार्थनेसाठी चाललेलो आहोत, वचन सांगायला चाललेलो आहोत, सुवार्ता करायला चाललेलो आहोत, लोकांना अंधकारातून काढायला चाललेलो आहोत. मग काय परमेश्वर आम्हाला विजय नाही देणार का? कारण कार्य कोणाचं आहे? हो. आणि मग जखर्याला परमेश्वर म्हणतो, माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी होईल. पण आज गरज आहे, आज गरज आहे आम्ही एक पाऊल उचलण्याची. तिथं राजाची गरज नव्हती, राजाचा मुलगा गेला. खूप मोठ्या सैन्याची गरज नव्हती, एक शस्त्रवाहक होता. तलवारी तोफे गोळीची गरज नव्हती, 2 जणांची देवाला गरज होती. प्लीज नो, आज अनेक ठिकाणी आमची गरज आहे. आम्ही लहान पाऊल उचलणं, आम्ही पुढे जाणं, एक छोटं पाऊल उचलून आम्ही पुढे जाणं, याची परमेश्वर आमच्याकडून वाट बघत आहे. योनाताने विश्वासाने पाऊल टाकलं. तो तलवारीच्या भरोश्यावर गेला नाही, आपल्या कला कुशलतेच्या भरोश्यावर गेला नाही की मला तलवार चालत होती. तो देवाच्या भरोश्यावर गेला. आणि जेव्हा आम्ही स्वतःला हे सांगतो की मी परमेश्वराच्या नावाने चाललेलो आहे, परमेश्वराचं नाव घेऊन चाललेलो आहे, काम देवाचं आहे, विजय पण तोच देईल. पण हा अनुभव आम्ही स्वतःला दिला पाहिजे. योनातानकडे हा एक सुंदर अनुभव आलेला होता आता, आणि तो गेला आणि पवित्र शास्त्रात 20 लोकांना मारलं, पण फक्त 20 लोक नव्हते. जर तुम्ही 15 वचन वाचाल तिथे तुम्ही पाहताल हे 20 लोक मेल्यावर बाकीचे लोक घाबरले की आमच्या देशामध्ये कोणीतरी आलं ना आमच्या 20 बलवान सैनिकांना मारलं, तिकडे थरकाप सुटला. इथं पुन्हा मला तुम्हाला सांगणं, योनातानाचं ज्ञान, योनातानाची तलवारबाजी त्यांनी काम नाही केलं, देवाच्या सामर्थ्याने. मग जेव्हा तुम्ही देवाच्या नावाने पुढे चालता, कुठं जाता, हे सेवेविषयी मला तुम्हाला सांगणे.
आम्ही जेव्हा जातो परमेश्वर विजय देतो, पण पुन्हा सांगल आम्ही बाहेर पडणे. योनातान बाहेर पडला वडिलाच्या परवानगीशिवाय आणि लोकांच्या परवानगीशिवाय. कोणालाच माहित नव्हतं योनातान आणि त्याच्या सोबतचा व्यक्ती कुठं गेलेला आहे. ते गेले, विजय होऊन आले, लज्जित होऊन नाही आले. जेव्हा आम्ही शांत रीतीने चुपचाप रीतीने देवाच्या कार्यासाठी बाहेर पडतो, तुम्हाला सांगू देव आम्हाला यशस्वी करतो. आणि हा जर अनुभव, हे लहान यश तुम्हाला जर घ्यायचं असेल, तुम्हाला सांगू हे पहिलं यश तुम्हाला अनेक यश घ्यायला प्रोत्साहित करेल. मग तुम्हाला पळूशी वाटेल. हे लहान संधी तुम्हाला मोठ्या संधी देईल, मोठे पाऊल उचलायला तुम्हाला प्रोत्साहित करेल. मग मोठे काम करायला आम्हाला आपोआप हिंमत येईल. पण प्रश्न आहे, हाच दिवस होता, दुसरा दिवस नव्हता योनातानकडे. कारण युद्धाची तयारी चालू होती आणि चुपचाप तो वडिलाची परवानगी न घेता गेला आणि देवाने त्यांना सुंदर यश दिलं. आणि हे यश कोणी पण पाहिलं माहितीये का? फक्त या दोघांनी पाहिलं. दुरून शौलाचे पहारेकरी, शौलाचे सैनिक बघत होते की तिथं काहीतरी गोंधळ चालू आहे. लोक तर दिसत आहेत, आम्हाला पळताना दिसत आहेत. 16 वर्षात आम्ही पाहतो की त्यांनी ते बघितलं. प्रिजनो, बघा आम्ही जर देवाकडून दिलेले शब्द आम्ही घेऊन चाललोय, आम्ही पाऊल टाकत आहोत, तो यश देईल, आम्हाला लज्जित होऊ देणार नाही. हा विश्वास आमचा देवाच्या शब्दावर, देवाच्या वाणीवर आम्ही ठेवायला पाहिजे. आणि उदाहरण जर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, असंच उदाहरण जेव्हा पलिष्ठी लोक इस्रायलवर हल्ला करायला आले, शौल राजा घाबरला होता. 40 दिवस 40 रात्र तो, त्याचं सगळं सैन्य घाबरलेलं होतं आणि कोणीच युद्धाला जाऊ शकत नव्हतं. कारण गल्ल्यात रोज यायचा, शिव्या द्यायचा, आव्हान करायचा की तुमचा एक माणूस पाठवा, मी एकटा येतो, आणि जर तुम्ही आम्हाला हरवलं, आम्ही तुमचे गुलाम हो, आम्ही तुमचे दास हो. तुम्ही जर हरले तर तुम्ही आमचे दास होता. शौलाची धिप्पाड परिस्थिती पाहून, शरीरयष्टी पाहून, गल्ल्याताची ती पाहून शौल घाबरला आणि 40 दिवस झाले पण त्याची हिंमत नाही झाली. आणि जेव्हा दावीद राजा झालेला नव्हता, आपली गुरढोरं चारून जेव्हा त्याने बघितलं युद्धाचा प्रसंग पण कोणीच जात नाहीये, गल्ल्यात येतोय, शिव्या देतोय, गल्ल्यात येतोय, बोलतोय, सगळे लोक शांत ऐकत आहेत, आणि असं का? मग तो शौलाकडे येऊन सांगतो की मी त्या व्यक्तीसोबत लढू शकतो. शौल त्याला म्हणतो, अरे तू मुलगा आहे, तू छोटं बाळ आहे, तो तर कसलेला योद्धा आहे आणि तुला हे जमणार नाही. अशीच अवस्था आणि असंच उत्तर दावीद त्याला देतो. आणि तो म्हणतो नाही, मी जाईल. आणि तो म्हणतो की त्या बेजुनत माणसाने देवाच्या लोकांना, देवाच्या प्रजेला, देवाला तुच्छ लेखावं काय? दावीद तलवार घेऊन नाही गेला, दावीद विश्वासाने गेला. दावीद शौलाला सांगतो, महाराज मी काही समय अगोदर एक सिंह आणि एक अस्वलाला फाडून टाकलं. त्याचे अनुभव तो सांगते. लहान यश राजाला ऐकवते, राजा घाबरलेला आहे, पण तो राजाला सांगते मी गुरढोरं चारत असताना मला देवाने काय यश दिलेलं आहे. प्लीज नो, माहितीये आमच्या यशाच्या गोष्टी आम्ही लपवतो. मग आमची हिंमतच होती साक्ष सांगायला, सेवेला जायला. का माहितीये का? आम्ही सगळं झाकून ठेवलेलं आहे की आमच्याद्वारे देवाने काय यश केलेलं आहे, यश दिलेलं आहे, आम्हाला कसं यशस्वी केलेलं आहे. दाविदाला पण प्रसंग भेटला. तो सांगतो की महाराज की मी एका सिंहाला आणि अस्वलाला फाडलं आणि मेंढरांना सुरक्षित केलं, आणि आज हा देव मला यश देईल. घाबरलेल्या राजाला दावीद आपल्या यशाच्या गोष्टी सांगत आहेत, आणि तरी राजा काही खुश झाला नाही, पण राजा त्याला परवानगी देतो. आणि दाविदाकडे पण खूप सुंदर संधी आली. लहान यश त्याला मोठ्या यशाकडे घेऊन चाललं. आम्ही हे यशाचे अनुभव आहे ना, आम्ही एकमेकांना वाटले पाहिजे. या प्रार्थनेनं असं झालेलं आहे, मी तिथे गेलो होतो, त्या प्रार्थनेत कसं झालेलं हे कुठं आम्ही सांगणार आहे? ज्या ठिकाणी विश्वास नाहीये, शौलाकडे विश्वास नव्हता, शौलावर भरोसा नव्हता, आम्ही जिंकू, तिथं आम्ही सांगणार. का माहितीये का? कारण तिथं देवाचं काम करण्यासाठी या लहान यश, हे लहान साक्ष्या, आमचा लहान अनुभव आम्हाला मदत करतील. आणि त्याने त्याचा अनुभव सांगितला
आणि आता तो म्हणतो याच विश्वासाने निघाला त्याला मार्ग. तलवार नाही त्याच्याकडं, हे लहान यश जे आहे ना त्याच्याकडं, हे त्याला सांगत आहेत आता तू मोठं यश घेऊ शकतो. आमच्याकडे पण आहेत, पण जर आम्ही सुरुवात करू लहानापासून आम्हाला मोठं यश आम्हाला घेतो आणि आम्ही स्वतःला मागं ठेवायला नको. उलट दावीदाला सगळे मागं टाकत होते. त्याचा भाऊ त्याला चिडला. शौल म्हणतो नाही तू बाळ आहे, तू छोटा आहे. त्याला शौलाचे पण कपडे नाही आले. शौल म्हणतो नको करू तू, आपण गुलाम होऊ. दाविदाने देवाच्या आत्म्याचा आवाज ऐकला. माझा प्रश्न आहे आज तुझ्या आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही कोणाचा आवाज ऐकतो? स्वतःचाच. देवाचा आत्मा आमच्याशी बोललेला असतो, देवाने आम्हाला सगळं दाखवलेलं असतं, आमच्या मनातही प्रोत्साहित केलेलं असतं, आम्हाला प्रेरणा दिलेली असती, परंतु शेवटी आम्ही आपलं ऐकतो. आणि छोटं पाऊल जे असतं ना हे तुमच्या विजयाचं आहे, आम्ही टाकलेलं नसतं. विजय तुमचा आहे, बंधन तिकडे तुटणार आहेत, गल्ल्यात मारला जाईल, पण विजय कोणाचा होईल माहितीये का? तुमचा होईल. पण हे छोटं पाऊल जे आहे ना आम्ही हिंमतच करत नाही. आम्हाला गल्ल्याला नाही मारायचंय, एक लक्षात ठेवा. आम्हाला फक्त छोटं पाऊल उचलायचंय आणि हे जर आम्ही करू बघा आमच्यासाठी खूप चांगलं होईल. योनातानाने संधी स्वतःहून स्वीकारली, हिंमत केली आणि 99% खात्री आहे ते मरण्याची. कारण एरमीन दोघं जण गेलेले आहेत आणि अशा सीमेवर गेलेत जिथं सैन्य बसलेले आहेत. तो त्याच्या शस्त्रवाहकाला तो म्हणतो की आपण त्या मनुष्याजवळ जाऊन त्यांच्या समोर जाऊ, त्यांच्या दृष्टीस पडू, आणि ते जर आपल्याला म्हणाले की थांबा आम्ही तुमच्याकडे येतो तर आपण जागच्या जागी थांबू. पण ते जर म्हणाले ना आमच्याकडे या, तो चिन्ह सांगत आहे शस्त्रवाहकाला, तर समजून घे देवाने आपल्याला जिंकवलेले ते आपल्या हाती दिलेले. बघा आम्ही जेव्हा चालताना युद्ध असो का ख्रिस्ती जीवन असो, जर देवाच्या आत्म्याचा आवाज ऐकत राहू विजय आपला आहे. ते त्यांच्या सीमेपर्यंत आले आणि तिथं तो त्याच्या शस्त्रवाहकाला सांगतो, ते जर आपल्याला म्हणाले इकडे या, तर हे चिन्ह आहे आपल्याला देवाने विजय दिलेला आहे, त्यांना आपल्या हातात दिलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. आम्ही देवाचं काम करायला चाललोय, पण एक आम्ही लक्षात ठेवणे, काम होत असताना पर्यंत आम्ही देवाचा आवाज ऐकायला पाहिजे, आम्ही देवासोबत राहायला पाहिजे. देव आम्हाला काय खात्री देते, देवाचा आत्मा आम्हाला काय करू घेऊ इच्छिते, देवाच्या आत्म्याला काय करून घ्यायचं आहे हे आम्हाला समजण्याचा प्रयत्न करणे. आणि दावीद म्हणाला की त्या गल्ल्याला देव आज माझ्या हातात दे. 40 दिवस सगळे घाबरलेले, एकाची हिंमत होत नाहीये, पण एक लेकरू गेलं, एक छोटं पोरग गेलं आणि त्याने मोठा विजय मिळवला. आणि हा अद्भुत विजय होता. काय आम्हाला असं वाटतं कधी आम्ही पण मोठाले विजय मिळावे? छोट्यापासून सुरुवात झाली पाहिजे. जर ह्या छोट्या लहान लेकराला जर आम्ही 10वीच्या वर्गात बसवलं, कळेल का काही? मग त्याला समजण्यासाठी सुरुवात बालवाडी पासून KG पासून होणं गरजेचं आहे. म्हणजे 10 वर्षानंतर तो 10वीच्या वर्गात जाईल. आम्ही सर्व मोठाले जर प्रयत्न करू, मोठाले यश घ्यायचा प्रयत्न करू, तुम्हाला सांगू अनेक जणांनी आपल्या व्यावसायिक जीवनात पडले, थकलेत. का? मोठा व्यवसाय करायचा, करोडोचा व्यवसाय करायचा, मग करोडोचं कर्ज काढलं, संपले. छोट्यातून सुरुवात नाही केली. लोकांकडून फक्त ऐकलं, असं करा तसं करा, अशा मशीन घ्या, ते करा, तुम्ही इतका करोडोचं सामान भरा. लोक कंपन्या आज बंद आहेत. अनेक जर तुम्ही पाहताल शहरात देशांमध्ये फिरून, का? मोठं यश घेण्याचा प्रयत्न. रतन टाटा यांच्यासोबत पण असंच घडलं, पण त्यांनी लहान यशातून सुरुवात केलेली होती आणि ते नाही घाबरले. का नाही घाबरले माहितीये? त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे विश्वास आहे. तिसरी गोष्ट, त्यांच्याकडं त्या गोष्टी करण्याची पद्धत आहे. ही जर नाही आमच्याकडे पैसा असो, आमच्याकडे सगळं असो, आम्ही अपयश होऊ. ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वास पाहिजे, पद्धत पण पाहिजे आणि आम्ही देवासोबत पाहिजे. पण हे जर नसलं तर आम्ही प्रार्थनामय जीवन असून, आम्ही चांगलं जीवनाचे असून आम्हाला यश अपयश काय माहितीये का?
त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही करत नाहीये. आम्ही आत्म्यात चालतो याच्यात शंका नाहीये, आमच्याकडे विश्वास आहे याच्यावर पण शंका नाही. पण तिसरी गोष्ट काय माहितीये का, जेव्हा त्याचं ऐकण्याची वेळ येते ना, आम्ही त्याचं नाही ऐकत, आम्ही आपल्या तत्वाप्रमाणे करतो. हा शास्त्रभाग तुम्हाला मला एक शिकवते की जर आम्ही देवाच्या तत्वाप्रमाणे काम करू ना, आम्ही यशस्वी होऊ शकतो. करून बघूया आम्ही. हे जे छोटे छोटे अनुभव आहे ना, आम्हाला मोठं काम करायला हिंमत देतील, आम्हाला प्रोत्साहित करतील की ते काम आम्ही करू शकतो. आणि दाविदाने शाऊलाला सांगितलं, शाऊलाने दिली परवानगी आणि शाऊलाने पाहिलं की खरंच हा मुलगा मोठं यश मिळवतो. देवाला हे वाटतं आम्ही यश मिळावे. देवाला मोठ्या यशात रस नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, दाविदाकडे छोट्या यशाचा अनुभव होता, ते ऐकणं गरजेचं होतं शाऊलाने. हे कामावर पण असंच आहे. जर आता मुलांचं इंजिनिअरिंग चालू आहे ना, तुमचे व्यवसाय पण आहेत, समोरचा तुम्हाला तुमचे अनुभव विचारतो, आपण टाकतो का नाही फोटो? समोरचा जे पाहूनच खुश होतो की यांच्याकडे अनुभव आहे, यांनी यश मिळवलेले आहेत, यांच्या कामाचा दर्जा चांगला आहे, यांना देऊन टाकू. काय पाहतो समोरचा माहितीये का, यांच्याकडे अनुभव आहेत, हे यशस्वी आहेत आणि यांनी छोट्या छोट्या कामात केलेलं आहे, यांना आम्ही देऊन टाकू. डॉक्टर असेल का इंजिनियर असेल का वकील असेल, जर त्यांच्याकडे जुने अनुभव आहेत आणि ते यशाचे अनुभव आहेत, ते चांगले अनुभव आहेत, इंटरव्ह्यू घेणारा त्या ऐकण्यावरून म्हणतो तुम्ही करा. इंटरव्ह्यू घेणाऱ्याला दोन गोष्टी भेटतात, आपले कष्ट, यश आणि विश्वास. आणि जेव्हा आम्ही आपल्या बोलण्यातून सांगतो की सर असं असं आम्ही करून देऊ, असं असं होईल, त्याला पाहायला भेटते की यांच्याकडे अनुभव आहे, यांच्याकडे विश्वास आहे. मग हा जर आम्ही ख्रिस्ती जीवनात सेवेसाठी जर वापरला, काय आमचं ख्रिस्ती सेवा अपयश होईल का? पण आम्ही वापरायला पाहिजे. सगळं आहे, पण आमचं छोटं पाऊल पडायला पाहिजे. आणि हे जर पाऊल घेऊन आम्ही पडू, परमेश्वर आमच्या सोबत आहे, तो आम्हाला मदत करेल. बघा, देवासाठी आपल्या संपूर्ण जीवनात किंवा सेवेमध्ये क्रांती घडून आणण्याची क्षमता याच्यामध्ये, कशामध्ये? त्या लहान यशामध्ये. आपल्या जीवनात किंवा आपल्या सेवेत किंवा आपल्या व्यवसायामध्ये क्रांती घडून आणण्याची क्षमता या लहान यशामध्ये. मग जर तो एखादा विचारतो तुमचे अनुभव तुम्ही सांगा, आम्ही धारदार मागील 10 वर्षाचे अनुभव सांगतो, आम्ही इकडे काम केलं, तिकडे केलं, असं केलं, तसं केलंय ना. समोरचा ऐकतो म्हणतात हे खूप टॅलेंटेड लोक आहे, तुम्हीच करा, आम्हाला तुम्हीच या. का? अनुभव आम्हाला मोठी क्रांती करण्यासाठी काय करतात माहितीये का, ती क्षमता आपल्या छोट्या यशांमध्ये आहे. पण जर आम्हाला मोठी क्रांती करायची ना, छोटं काहीतरी आमच्याकडे पाहिजे आणि ते आम्ही केलेलं पाहिजे, त्याचा अनुभव आमच्याकडे पाहिजे. दाविदाकडं बलवान अनुभव होते. सिंह आणि अस्वल हे खूप बलवान प्राणी आहेत, त्यांना मारणं सोपं नाहीये. शाऊल फक्त ऐकत नव्हता, शाऊलाला कळालं हा खूप बलवान वीर दिसतोय आणि शाऊलाने त्याला परवानगी दिली. योनाताने कोणाची परवानगी नाही मागितली. मला तुम्हाला आज उत्तेजित करणे, तुम्हाला जर संधी आहे, तुमच्यासाठी क्षेत्र आहे, तुमच्यासाठी जागा आहे, तुमचं छोटं पाऊल तिकडे घेऊन जा. बघा देव काय करू इच्छितो, देवाला काय करायचंय, आणि मग नक्की सुंदर काम होऊ शकतो. देव एखाद्या लहान गोष्टीमधून आम्हाला विजय मिळवून देऊ शकतो. ते खूप लहान वाटत आहे, हलकं वाटत आहे, क्षुल्लक वाटत आहे, पण तुम्हाला सांगू, देव कधी कधी एका लहान गोष्टीतून आम्हाला विजय देतो. आणि हा विजयाचा आनंद, विजयाचा आम्ही अनुभव घेतला पाहिजे, कारण एका लहान यशामध्ये शक्ती असते. लहान साक्ष आहेत, लहान चमत्कार घडला, थोडके लोक आहेत, पण तिचा जो अनुभव आहे ना, आम्हाला मोठं काम करायला खूप प्रेरणा देईल की आम्ही थोडक्या लोकांमध्ये गेलो आणि सुंदर काम झालं आणि महान काम झालं. बघा, योनातान आणि त्याच्या शस्त्रवाहकाने आपल्याला एक तत्व दाखवलं आणि जे लष्करी आणि कॉर्पोरेट जगामध्ये प्रभावी रीतीने सिद्ध झालं, लष्करी जीवनात आजही. आणि ते काय माहिती का, एका लहान यशाची शक्ती. मिलिटरी, आर्मी वाले, पोलीस वाले, छोटं जरी त्यांना यश भेटलं, त्याद्वारे त्याच्या आधारे ते मोठं यश मिळवतात. अनेक अशा स्टोरी तुम्हाला पोलिसांच्या पाहायला भेटेल. छोटासा पुरावा भेटला, पण त्या छोट्याशा पुराव्याकडून
मोठा गुन्ह्यापर्यंत त्यांचे हात गेले, मोठं यश त्यांना भेटलं. पण सुरुवात कुठून झालेली आहे? छोटं. एक छोटं तुमच्या माझ्याकडे असलं पाहिजे. छोटे अनुभव, छोटं यश खूप कामाचे प्रियजन. हे जर नाही ना, मोठे तितके काही आम्हाला आनंद देणार नाही. आणि हे लष्करी सेवेत आणि कॉर्पोरेट जगामध्ये हे तत्व बनलं की एक लहान यशाची शक्ती खूप मोठी असते. आणि आर्मी क्षेत्रामध्ये छोट्या गोष्टीचा रेकॉर्ड केला जातो. देवाचे एक सेवक नाशिकमध्ये ते आर्मीमध्ये होते आणि आर्मीमध्ये असताना ते सुवार्ताही करत होते आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला आणि त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी होती आणि त्यांच्यावर लोकांचा पहारा लावला, त्यांचं जाणं येणं सगळं नोंद करण्यात आली आणि मग त्यांना परेशान करून सोडलं. पण त्यांचे जे सिनियर होते ते खूप चांगले होते आणि मग त्यांनी त्याला विचारलं, तुला वाचायची शक्यता कमी आहे, पण तू असं काही केलं का देशासाठी किंवा एखादी अशी काही कामगिरी केली का याचा रेकॉर्ड नोंद केलेला असेल? आणि मग ते म्हणे, सर मला काय आठवत नाही, पण एक गोष्ट आहे, पावसाचे दिवस होते, गवत खूप वाढलेलं होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला साफसफाई करायला पाठवलेलं होतं आणि आम्ही गेलो होतो. पण जाताना आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, इथं सांभाळून जा, इथे मोठमोठाले साप अजगर असतात, तुम्ही स्वतःला सांभाळणे. आणि मला एक मोठा अजगर काम हे करताना मला हे केलं, त्याला मारलं आणि त्याची नोंद आहे. तर ते अधिकारी म्हणे ठीक आहे म्हणे, पोलीस झालं म्हणे एवढंच. आणि ती खूप मदत झाली की या माणसाने देशाच्या भल्यासाठी हे काम केलं. तुम्ही काहीतरी चांगलं करता, लष्करी सेवेची नोंद असते. मग स्वर्गीय पुस्तकात किती मोठी नोंद असेल. तुम्ही फक्त गेले एखाद्या ठिकाणी प्रार्थनेला, लोकांनी स्वीकार नाही केला, हरकत नाहीये, पण लोकांना आवडली प्रार्थना, याची नोंद स्वर्गात होईल. आम्ही छोटं पाऊल टाकलं आणि त्यांच्यावर खूप सारे त्यांना छळण्यात आलं, परंतु हा एक आधार होता जे त्यांना आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवत होता की हा माणूस प्रामाणिक आहे देशाप्रती. शेवटी त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेस त्यांना सन्मान आणि रिटायरमेंट देण्यात आली, त्यांच्यावर सगळे आरोप काढण्यात आले. बघा, आम्ही प्रभू सोबत, आम्ही त्याच्या लष्करात आहोत, आम्ही त्याच्या सैन्यात आहोत. तुम्हाला सांगू, देवाचा आत्मा, देव जर तुमच्याशी बोलत आहेत, छोटं काम करायला तुम्हाला मला पाठवलेलं आहे, महत्वाची गोष्ट, मोठं काम करायला. पण जर आम्ही छोट्यामध्ये विश्वासू राहू ना, आम्ही सगळ्यात विश्वासू राहू. मत्तेमध्ये प्रभू ख्रिस्त एक दाखला देतो चांगल्या काम करायचा आणि तिथे एक वचन आहे शेवटी, शब्बास भल्या आणि विश्वासू राहतात तू. थोडक्यात आम्हाला मोठ्यात सांगितलेलं नाहीये, समजून घेऊ आम्ही, कृपा करून थोडं भेटलेलं ना आम्हाला, कदाचित हाच नोंद स्वर्गामध्ये लिहिला जाईल. योनाला फक्त निनिवेत पाठवलं होतं, त्याचा हिशोब आहे ना, बाकी त्याने सेवा केली असेल, त्याचा लेखाजोखा पवित्र शास्त्रात नाहीये. एका शहरात पाठवलं, जर आम्हाला एकाच गावात पाठवले, एकाच घरात देवाने पाठवलेले, आणि आमचे छोटे पावलं जर तिथे जात नाहीये, स्वर्गामध्ये तिथं नोंद असेल. आम्हाला विचार करणे, लहान यश कितीदा आम्हाला घ्यायला संधी भेटली होती, कितीदा. आज आमच्याकडे याची नोंद पाहिजे होती, प्रत्येक वर्षात 1-2 तरी, की ह्या ठिकाणी मी गेलो, देवाने यश दिलं, या ठिकाणी गेलो, देवाने दिलं तर परिवर्तन केलं. हे छोटं यश आहे ना प्रियजनो, आम्हाला आनंद देतात. हे माझे लोक आहेत, हे माझे लेकर आहेत, की तिथं मी गेलो आणि ते बदलले. योनातानाकडे कुठून आलं? युद्धाच्या प्रसंगात त्याने देवाचा आवाज ऐकला आणि देवाचा आवाज घेऊन तो पुढे केला. आणि बघा, जेव्हा योनातान आणि त्याच्या शस्त्रवाहकाने या अर्ध्या एकर जमिनीवर 20 माणसांना मारून टाकलं, तेव्हा वचन सांगतं उर्वरित सैन्य पळू लागलं इकडून तिकडं. उर्वरित लोक या 2 तरुणांना घाबरून पळाले. आपल्याला तलवार चालवायला बोलवलं नाही प्रभूने, आम्हाला वचन सांगायला बोलवलेले, आम्हाला लोकांचं तारण करायला, लोकांना पापातून काढायला प्रभूने बोलवलेले. आणि योनातान आम्ही काय पाहतो, त्यांनी आपल्या देशाला विजय मिळवून दिला. तुम्हाला मला विजय मिळवण्यासाठी प्रभूने बोलवलेलं आहे. जिथं आम्ही चाललेलो आहोत, जिथं आम्हाला जायचंय, तिथं विजय मिळवायचा आहे.
परंतु यासाठी आमची छोटी पावलं पुढे जाणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही पाहतो 15 वचनामध्ये की तिथच्या सर्व लोकांचा थरकाप उडाला आणि मग संपूर्ण सैन्यांवर घबराट पसरली. ते दोघं कोणत्या विचाराने गेलेत सांगितलेलं नाहीये, पण देवाने त्यांना विजय दिला. आणि जेव्हा ते घुसले, वचन सांगते फलिस्त्यांच्या सर्व सैन्यांमध्ये घबराट पसरली. सगळेजण घाबरले. 2 पोरांना घाबरले सगळेजण, 2 तरुणांना. ते काय बलवान धिप्पाड नाहीये, पण आम्ही काय पाहतो माहितीये, त्या दोघांच्या बरोबर देवाची उपस्थिती, देवाचं सामर्थ्य त्यांच्या सोबत आहे आणि देवाने त्यांना विजय दिला. प्रियजनो, हे यशस्वी आणि विजय जीवन जगण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. आज आम्ही स्वतःकडे बघणं की देव जर आमच्याशी बोललेला आहे, देवाने आम्हाला काम दिलेलं आहे, देवाने आम्हाला लोक सांगितलेले आहे, आम्ही काय करणं आहे, हे छोटस काम करण्यासाठी आम्ही स्वतःला संधी देणं गरजेचं आहे. जरी फक्त या 20 माणसाचा पराभव झाला असला तरी माहितीये बाकीचे उर्वरित लोक घाबरले होते. फक्त 20 लोकांना मारायसाठी देवाने त्यांना पाठवलेलं नव्हतं. देवाने फलिस्ती लोकांच्या राज्यामध्ये जाऊन त्यांना विजय मिळवायला पाठवलं होतं. आणि या लहान विजयामुळे त्यांना आणखीन एक मोठा विजय तिथं मिळाला. 20 लोक मेले, लहान विजय होता, पण मोठा विजय माहिती का तिथंच काय घडला, सगळे लोक घाबरले. प्रियजनो, प्रभू आम्हाला दोन्ही विजय देण्यासाठी आम्हाला संधी देतो, समय देतो, प्रसंग देतो, ठिकाण देतो. पण जर आम्ही जाणार नाही, आमच्याकडं आम्ही विजयी आहोत, आम्ही शूरवीर आहोत, आम्ही त्याचे सैनिक आहोत, आमच्याकडे त्याची तलवार आहे, हे कोणालाच करणार नाही जर आम्ही हालचाल करणार नाही तर. आणि ते दोघं गेले, विजय होऊन आले आणि त्यांनी मोठा विजय तिथं प्राप्त केला. बघा, परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करतो माहिती आहे, अनेकदा रणनीती बदलतो, पद्धती बदलतो, एक वेगळा मोठा बदल शोधतो आणि बघा एक लहान यश पुढे जाऊन कालांतराने मोठा बदल घडून आणण्यासाठी गती आणू शकतो. एक लहान यश, यापासून आम्ही दूर राहायला नको. तुम्हाला सांगू, आम्ही व्यावहारिक जीवनामध्ये खूप यश आम्ही घेत आहोत, नवनवीन पद्धती आम्ही अवलंबित आहोत, नवनवीन यशाच्या पद्धती आमच्याकडे आलेल्या आहेत. पण ख्रिस्ती जीवनामध्ये यशस्वी ख्रिस्ती जीवनाच्या पद्धती आमच्याकडे का नाहीये? आमच्याकडे सगळ्या पद्धती आलेल्या आहेत ना, आणि आम्ही यशस्वी होत आहोत, आमचे व्यवसाय चांगले वाढत आहेत. परंतु ख्रिस्ती जीवनाविषयी आम्ही आज याचा विचार करूया की मी यशस्वी ख्रिस्ती जीवनाच्या पद्धतीत का थांबलेलो आहे? जर माझा यंत्र आज माझा वेग वाढवते, मग त्या यंत्रापेक्षा मोठं देवाचं सामर्थ्य माझ्याकडे, मग माझी गती मंदावलेली काय, माझी गती थंड काय आहे? मनाई तर कोणाचीच नव्हती, आताही मनाई नाहीये. पण जेव्हा शाऊलाने गिनती केली ना, पुढचा आम्हाला प्रसंग सांगतो, शाऊलाला कळालं 2 जण नाहीयेत आणि शाऊलाने कोश बोलवला आणि शाऊलाने ठरवलं की जो कोणी इथं नसल ते जर आले त्यांना मारून टाकण्यात येईल. आणि जेव्हा लोकांनी पाहिलं, लोक सांगतात की तुमचा मुलगा आणि शस्त्रवाहक नाहीये, आणि शब्दाप्रमाणे त्यांना मारून टाकायचं होतं. आणि शाऊल राजा तयार झाला होता योनातानला मारायला. पण जेव्हा ते काय करून आलेले आहेत हे जेव्हा लोकांनी ऐकलं ना, तेव्हा लोकांनी शाऊलाला थांबवलं आणि लोकांनी त्याला मनाई केली आणि त्यांनी त्याला थांबवलं, कारण ते एक मोठा विजय मिळवून आले होते. जेव्हा आम्ही एक मोठा विजय मिळवतो तेव्हा देवाला आपल्या सोबत आनंद होतो. आणि एखादं यश अनुभवण्यापूर्वी सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगू, आमच्याकडं निकडीची भावना असणं गरजेची. जर आम्हाला एखादं यश पाहिजे ना, ते अनुभवण्यापूर्वी आमच्याकडं निकडीची म्हणजे अत्यंत गरजेची भावना असणं गरजेचं आहे. मला प्रार्थनेला जाणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या व्यवसायावर नाही गेलं, किती मोठं नुकसान होईल, आहे की नाही? मी जर 2 दिवस तुम्हाला थांबून ठेवलं, नाही आता खूप चांगली अभिषेकित प्रार्थना आहे, तुम्हाला माहित आहे या 2 दिवसाच्या सुट्टीने तुमचा काय मोठा परिणाम. माहित आहे आम्हाला काय पाहायला भेटतं? निकडीची गरज.
तीव्रतेची गरज काय आहे? हे जर नाही झालं 2 दिवसात, हे व्यवसाय, हे काम, नुकसान आहे खूप मोठं, ते गरजेचं आहे. त्याचबरोबर मला तुम्हाला सांगणे, प्रार्थनेचं, देवाच्या कामाची पण तेवढीच निकडीची गरज आहे. आणि जर आम्ही त्याला दिरंगाई करू, जुन्या करारामध्ये म्हटलेले, परमेश्वराच्या कार्यात हयगय करणारा शापित हो. परमेश्वराच्या कार्यात हयगय करणारा, नाही उद्या करू, नंतर करू, शापित हो. आम्ही आमच्या व्यवसायात हयगय करतो का? बिलकुल नाही. तडजोड करतो का? प्रियजनो, देवाच्या कार्यात जर आम्ही तडजोड करतो, आम्ही देवाकडून शाप घेतोय. मला तुम्हाला आशीर्वादाकडे न्यायचंय, मला तुम्हाला हे सांगायचंय, निकडीची गरज काय आहे आम्ही ते जाणून घ्यायला पाहिजे. निकडीची गरज ही आहे, जर देव तुम्हाला पाठवते है ना, तुमच्याकडे अनमोल वेळ आहे, पण माहितीये त्यामधला सगळ्यात अनमोल वेळ जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यावर खर्च करता ना, देव विसरत नाही. देव पाहतो. देव पाहतो, यांनी यांचं व्यवसायाचं नुकसान केलंय, यांनी यांच्या कामाचं नुकसान केलंय, मी यांना उत्तम देईल. देवाने पाहिलं, योनातानाने आपल्या जीवावर काय केलेलं आहे, कुर्बान झाला तो, मी याला यश देईल. हो, परमेश्वर यश देतो आम्हाला, आणि जेव्हा आम्ही त्याच्यासाठी तयार राहतो. बघा, जेव्हा निकडीची गरज आणि म्हणजे निकड आणि संकटाची भावना असते, तेव्हा आपल्या गटाच्या क्षमतेच्या प्रचंड शक्तीचा आम्ही वापर केला पाहिजे. उदाहरण है ना, आता सीझन आहे, आता ब्रदर आमचा व्यवसाय, तर सगळे पोरं म्हणतील आज आम्ही कामाला येणार नाही. तिथं काय आहे, गटाच्या प्रचंड शक्तीचा वापर, तणाव होईल ना. मग गटाचा आता गट आहे, त्यांच्यासोबत काम करणारा एक गट आहे, त्या शक्तीचा वापर कधी माहितीये का? जेव्हा आता सीझन आहे, जेव्हा आता ऋतू आहे हंगामाचा, कामाचा, आणि जर हंगामाच्या वेळेस कोणीच नाही त्यांना भेटणार, अपयश आलेलं. इथं काय होते माहितीये का? हंगामामध्ये, सीझन मध्ये आता गटाच्या समूहाने मिळून जेव्हा काम होते, प्रचंड शक्तीचा वापर झालेला आहे. हाच वापर जेव्हा आम्ही देवाच्या राज्यासाठी करतो, आम्हाला मोठा विजय मिळतो. पण दुर्दैव, वन मॅन शोध चालू आहे. आम्ही एक जर आलो ना, 12 जण जेव्हा एक आले ना, तेव्हा त्यांना कळलं, ज्या सोबत आम्ही राहिलो ना 3 वर्ष, आम्ही चूक केली. आम्ही फक्त 50 दिवस या खोलीत राहिलोय, आम्हाला ताकदीवर सामर्थ्य मिळालं. पण त्यांच्याकडे ते छोटे अनुभव होते. आता हे छोटे अनुभव माहितीये का? सावलीने लोक बरा करायला त्यांना सामर्थ्य देत होते, शब्दाने मेलेले जीवन करायला सामर्थ्य देत होते. आणि हेच आज आमची गरज आहे. काय माहितीये का? निकड आणि संकटाची भावना, वेळ आलेली जवळ, लोकांना काम द्यायचंय, आणि इथं माहितीये का गरज कोणती आहे? तेव्हा गटाची क्षमतेच्या प्रचंड शक्तीची गरज आहे. आणि जेव्हा गट येतो, जेव्हा आम्ही सगळेजण मिळून एकत्र येतो, माहितीये, तेव्हा खूप सुंदर रीतीने तो वापर होतो आणि देवाची महिमा होते. हे अनुभव आमच्या व्यावहारिक जीवनात आहेत बरं. पण तुम्हाला सांगू, याच व्यवहारांना किंवा याच तत्वांना तुम्ही ख्रिस्ती जीवनात लागू करताल ना, ख्रिस्ती जीवन अधिक सुंदर होईल, सामर्थ्यशाली होईल. आणि जेव्हा लोकांना माहित आहे हे व्यवसायाच्या बाबतीत खूप सुंदर आहे, की त्यांच्याकडं अंतिम मुदत दिलेली आहे आणि त्यांना मुदत पूर्ण करायची आहे, आणि जर त्यांनी ते केलं नाही किंवा निकाल दिला नाही तर त्यांना कामावरून काढण्यात येईल. लोक काय करतात माहिती का? वेगाने काम करतात. आपलं पण तसं आहे ना. म्हणजे काय दाखवते माहितीये का? निकडीची गरज. आम्हाला मुदत दिलेली आहे या समयापर्यंत, जर निकाल दिला नाही, काम नाही केलं तर नोकरी धोक्यामध्ये येईल. जगिक क्षेत्रातलं तत्व. आणि तसंच आम्हाला हे पाहायला भेटतं, अनेकांनी मग ही निकडीची गरज जाणून नोकरी धोक्यात आलेला असताना आश्चर्यकारक कामं केली. ख्रिस्ती जीवनात याची गरज आहे आम्हाला, की आमची निकडीची गरज आम्हाला समजणे महत्वाची गरज. आणि जेव्हा आम्ही त्याला धरून आम्ही करू, बघा अनेकांचं तारण होऊ शकतं. प्रभूशी म्हणतो, मला अनेक गावात गेलं पाहिजे, निकडीची गरज तो सांगत आहे. भल्या पहाटेच उठून मला वेगळ्या गावात जायचंय राज्याची सुवार्थ सांगायला. आणि निकडीची ही भावना नसल्यास बहुतेक लोक जीवनामध्ये फक्त तरंगत राहतात, वरवर असतात.
निकडीची भावना नाहीये सेवेच्या बाबतीत, ख्रिस्ती जीवनाच्या बाबतीत तीव्रतेची भावना नाहीये की मला व्यक्तिगत प्रार्थना करणं आहे, मला वचन वाचणं आहे. निकडीची भावना नाही. वाचलं तर वाचलं वचन, केले तर केली प्रार्थना, गेलो तर गेलो चर्चला. लोक काय करते मग, वरवर तरंगत आहेत, खोल तरंगत नाहीये. आणि माहिती त्यामुळं काय होतं, त्यामुळं एक गोष्ट होती की आव्हान कधीच कोणी खरोखर स्वीकारत नाही. परमेश्वर आम्हाला सांगत आहे जायला, ते आव्हान आम्ही स्वीकारतच नाही, करतच नाही. का माहितीये का, तीव्रता नाहीये, निकडीची गरज आम्हाला वाटत नाहीये आणि त्याची आम्हाला खूप गरज आहे. आणि बघा, जर आपल्या गटांनी, आपल्या समूहाने या निकडीची भावना गमावली तर काय त्रास होईल. व्यवसायामध्ये आम्ही विचार करूया, खूप गरज आहे, पण जर पोरं म्हणतात आम्ही 2 दिवस येणार नाही, काय त्रास होईल, आम्हाला याचा अनुभव आहे. आपले कामगार म्हणतात साहेब आज 2 दिवस आम्ही नेऊ शकत, आम्ही चाललोय माझ्या भावाच्या लग्नाला, बहिणीच्या लग्नाला, आणि इतकं काय गंभीर नाही, आम्हाला माहिती आहे. जर ही भावना आपण जर गमावली तर काय त्रास होईल माहितीये का, जेव्हा एखाद्या प्रार्थना गटाची किंवा ग्रुपची निकडीची भावना हरवते, तेव्हा सभा आहे का नाही, रविवारचं चर्च आहे का नाही, याला काही किंमत राहत नाही. कळत आहे का, गेलो तर गेलो चर्चला, केली तर केली प्रार्थना, पण कामावर असं होईल का. जर सीमेवर एखाद्याला ड्युटी आहे बॉर्डरवर सैनिकाची, तो करेल का असं, त्याला लगेच कामावरून काढण्यात येईल. तो जर तंदुरुस्त दिसतोय, चांगला दिसतोय आणि तो जर जात नाहीये तर त्याला कामावरून काढण्यात येईल. आणि म्हणून आम्ही जरी निकडीची भावना, ख्रिस्ती लोक जेव्हा हरवतात तेव्हा प्रार्थना आहे का नाही, चर्चला जायचं का नाही, याचा काहीच फरक पडत नाही. प्रियजनो, परंतु तुम्हाला सांगू, जगिक जीवनात खूप भयानक परिणाम घडतो. ज्या चांगल्या गोष्टी आपण गमावण्याचा खूप तीव्र धोका असतो. जर आम्ही निकडीची गरज दाखवणार नाही ना, आपल्यापासून लोक जातील, लोक पांगतील, लोक म्हणतील इथं आमचे कामं होत नाहीये, हे आमचे कामं वेळेवर करत नाहीये, यांच्याकडे जायला नको, यांच्याकडून कामं करून घ्यायला नको, लोक पांगतात. आणि जेव्हा एखादा प्रार्थनेचा ग्रुप म्हणजे साचलेल्या पाण्यासारखा स्थिर होतो, पाणी जेव्हा साचतं त्याच्यामध्ये किडे पडतात आणि त्याला वास सुटतो, आणि माहिती तिथं काय होतं, तेव्हा ध्येय दूर होतं. ध्येयच नसतं. मग काय माहिती, आम्ही आता स्थिर झालेलो आहे, आम्हाला प्रार्थनेचा आनंद भेटत आहे, आम्हाला वचनाचा आनंद भेटत आहे, मग आमच्या जीवनातून ध्येय दूर झालं, ध्येयच नाही राहिलं आमच्याकडं. का, आम्हाला वचन भेटत आहे, आम्हाला प्रार्थना भेटत आहे, पण आमच्याकडे जे महत्वाचे ध्येय तेच नाही. आता जेव्हा आम्ही निकडीची भावना गमावतो, हे आम्ही गमवायला नाही पाहिजे, याविषयी आम्ही जागृत राहायला पाहिजे की निकडीची गरज काय आहे, तीव्रतेची गरज. पैसा आम्ही कधी पण कमवू शकतो, अर्ध्या रात्रीत आम्ही पैसे कमवू शकतो जर आम्ही ठरवलं तर, पण सुवार्ता देवाचं कार्य आमच्या वेळेत नाही करू शकणार. जर देवाने आम्हाला पाठवलेले ना, त्याच समयात ते काम होऊ शकतं. आणि जर आम्ही आपल्या निकडीची भावना गमावली, माहिती आहे सगळ्यात महत्वाचं काय होईल, दृष्टांतामध्ये कोणताही परिणाम होणार नाही. दृष्टांत मात्र आम्ही पाहिलेलं आहे, काहीच होणार नाही, त्याच्यात काहीच बदल होणार नाही. का माहितीये का, आमच्या भावनेत तीव्रता आलेली नाही, निकडीची गरज नाहीये. दृष्टांत पाहिलेलं आम्ही, पण तो दृष्टांत कोणताच परिणाम करत नाहीये, काहीच बदल करून आणत नाहीये. वेळ निघून जातो आणि सगळ्यात महत्वाचं, पुढारी आपण निराशा आणि नकारात होऊन जातो, आपला दृष्टांत पण व्यर्थ होऊन जातो. काय व्यर्थ होतो माहितीये, निकडीची भावना गमावलेली. म्हणून उपदेशक मध्ये तो उपदेशक करता शर्मन राजा म्हणतो, पुष्कळ दृष्टांत पाहणं, हे दृष्टांत पाहणं वेगळं. आपण दृष्टांत ठेवत आहोत 2025 मध्ये या गावात जायचं त्या गावात जायचंय, पण तीव्रताच नाहीये, नियोजनच नाहीये, गावांचे नकाशा नाहीये, गावांचं माहिती नाहीये, गावांमध्ये कसं जायचंय. दृष्टांत काय होतं माहितीये का,
व्यर्थ होऊन जातो आणि वेळ निघून जातो आणि पुढारी निराश नकारात्मक होतो. जर वाटत आहे काही खरं आहे ना प्रियजनो, आम्ही थोडं पुढे यायला पाहिजे, स्वतःला पुढे आणू, कारण याची गरज आहे आज आम्हाला. आणि हे जर आम्ही करू तर नक्की देवाचं महिमा होईल. आणि बघा आपलं काम काय आहे, आम्ही असं ध्येय निश्चित करायला पाहिजे की जे आपल्यामध्ये निकडीची भावना निर्माण करू शकतो. येशू ख्रिस्ताला गरज नव्हती शमरोन यांच्या गावात जाण्याची, पण त्याला निकडीची गरज वाटली, तो गेला. येशूला गरज नव्हती कुष्ठरोग्यांना आरोग्य देण्याची, पण त्याला निकडीची गरज वाटली. बघा येशू ख्रिस्ताकडून आम्ही शिकूया. आणि जर देव आमच्याशी बोललेलं आहे ना, जर आम्हाला निकडीची गरज वाटत आहे ना, याचा अर्थ देवाचे शब्द आमच्यासाठी कोणत्या महत्वाचे राहिलेले नाहीत, किंमत नाहीये, म्हणून आम्हाला काही करूशी वाटत नाहीये. पण जर आम्हाला एखाद्याने म्हटलं साहेब हे काम आहे, टाळू का आम्ही खरंच? आम्हाला त्यातून 50,000, 30,000, 10,000 लाभ होईल, नाही टाळणार आम्ही. पण देवाचं काम पैशामध्ये नाहीये, देवाचं काम आत्म्यांमध्ये, देवाचं काम आत्मिक आनंदामध्ये. आणि जर देव आमच्याशी बोलतोय आणि आमचं जर त्याकडे दुर्लक्ष आहे, याचा अर्थ आहे की आम्हाला ती निकडीची गरज आमच्यासाठी नाहीये. आमच्यासाठी जैविक माध्यम निकडीची आहेत. आणि आम्ही वचनामध्ये पाहतो की योनातानाने असामान्य असं काहीतरी करण्याची जबाबदारी घेतली. तो भयानक जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली आणि त्याने ती स्वतःवर घेतली. आणि त्याच्या कृतीतून माहितीये, त्याने इतर सर्वांना दाखवून दिलं की जर त्यांच्याकडे धैर्य आहे तर काय करता येईल. काय आहे? धैर्य, ध्येय नाही. आता आमच्याकडे ध्येय आहे पण आमच्याकडे धैर्यच नाहीये, हिंमत नाहीये, आम्ही बाहेरच पडत नाही मग धैर्य नसल्यामुळे. फक्त ध्येय आहे ना, हे करू ते करू, असं करू तसं करू, ध्येयच नाहीये. धैर्य आमच्याकडे पाहिजे. योनाताने दाखवलं जर आमच्याकडे धैर्य आहे, हिंमत आहे, आम्ही काय करू शकतो. आमच्याकडे हिंमत आहे बरं, पण आमचे पावलं जड झालेले आहेत विचाराने, नकारात्मकतेने. जे आम्ही पाहिलं ना दृष्टांत निरर्थक का होतो, याचमुळं. जर आम्ही आपल्या निकडीच्या भावना गमावल्या तर हा त्रास होईल. आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या कार्यात एकमेकांना, लोकांना, आपल्या समूहाला की काय घडण्याची अपेक्षा आहे, काय करण्याची अपेक्षा आहे, हे जर आम्ही त्यांना दाखवलं ना, तुम्हाला सांगू एक चांगला सूर निश्चित करल. जेव्हा आम्ही आपल्या कामगारांना सांगतो आज इतकं काम तुम्हाला करायचंय, आम्ही काय करत आहे, त्यांना ध्येय देते, आम्ही त्यांना धैर्य देते आणि आम्ही काय करत आहोत, एक सुंदर वातावरण तयार करत आहोत. आज या पवित्र शास्त्रामधून आम्ही काय पाहतो, हे दोघ जण कोणाचं मार्गदर्शन नसतानाही एका मोठ्या हिमतीने गेलेत एका लहान यशाच्या प्राप्तीसाठी. शेवटी ते यश घेऊन आलेत आणि त्यांनी ते यश मिळवलं आणि त्यांनी ते यश प्राप्त केलं. आणि त्यांना यश परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने त्यांना जिंकवलं. आणि बघा परमेश्वर आम्हालाही जिंकू शकतो. परमेश्वराने आम्हाला विजय मिळवण्याचं अभिवचन दिलेलं आहे. आणि ते जण मला तुम्हाला उत्तेजित करणं की आम्ही देवासोबत या लहान यशाचा अनुभव घेत आम्ही पुढे जाऊया. जकर्या त्याच्या वचनात सांगतो की बलाने नाही, पराक्रमाने नाही, पण परमेश्वर म्हणतो माझ्या आत्म्याने कार्य सिद्ध होईल. फक्त ख्रिस्ती जीवन नाही, तुमचे व्यवसाय, तुमचं ख्रिस्ती जीवन, सगळं काही. आमची बल, आमची बुद्धी नाही, तर देवाच्या सामर्थ्याने सगळं काही सिद्ध होऊ शकतो. जर देवाचं सामर्थ्याचा अनुभव तुम्ही घेताय, देवाचं सामर्थ्य तुम्ही पाहताय, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव तुमच्याकडे आहे, तर प्रभू येशू म्हणतो शब्बास भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्यात विश्वासू आहे, आता मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करतो. आम्हाला खूप वाटतं आमची पुष्कळांवर नेमणूक व्हावी, पण आम्ही लहान कळपामध्ये, छोट्यांमध्ये आम्ही विश्वासू राहू. देवाला माहिती आहे मोठ्यामध्ये रस नाहीये, देवाला लहानामध्ये रस आहे.
देव आम्ही पाहतो लहान्यामध्ये विश्वास आहे, देव आमची मोठ्यांवर नेमणूक करतो. देवाला तेच वाटतं. आणि परमेश्वर आमच्याकडून आजही अपेक्षा ठेवत आहे की आम्ही छोट्याले यश घेत चालावं, छोट्याल्या यशाचा अनुभव आमच्याकडे असावा, छोट्या यशांचा कहाण्या संग्रह आमच्याकडे असावा, जे लोकांना उत्तेजित करतील परमेश्वरावर विश्वास ठेवण्यासाठी, लोकांना मदत करतील देवासोबत चालण्यासाठी. आमचा अनुभव शौलाला मदत केली दाविदाच्या अनुभवाने, आणि त्याने दाविदाला परवानगी दिली. देव आम्हालाही संधी देत आहे. प्रियजनो, आम्ही स्वतःला संधी दिली पाहिजे, आम्ही स्वतःला प्रभूच्या हाती दिलं.